नमस्कार मंडळी. आजच्या या नवीन भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजची ही हिरवी-हिरवीगार चटणी एकदम खास या उन्हाळ्यातल्या सीझनसाठी एकदम उत्तम पर्याय आहे. विदर्भात या पद्धतीची चटणी या उन्हाळ्यामध्ये अशी केलीच जाते, कारण थोडीशी गारवा देणारी, चटपटीत तोंडाला चव आणणारी. कारण उन्हाळ्यात जेवण कमी जातं, दिवस खूप मोठा असतो, भूक लागत असते, पण जेवताना जेवण मात्र जात नाही. त्यावेळेला असे तोंडी लावण्याचे जे चटपटीत प्रकार असतात ते आवर्जून केले जातात आणि सोपे पर्याय केले जातात, जेणेकरून जे कमी वेळात होतील आणि उत्तम लागतील. तर याच्यासाठी अर्थातच आपल्याला कैरी घ्यायचे, जो आपल्या या चटणीचा हिरो आहे. त्याच्यानंतर थोडासा पुदिना, त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि मिरच्या मात्र याला जास्त घ्यायच्या. 1-1.5 चमचा जिरं घ्यायचं, चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि थोडासा चवीला गूळ पण घालायचं आहे, जेणेकरून अशी चटपटीत आंबट गोड अशी मस्त चटणी होणार आहे आणि ढँटढँट चटणी तयार आहे. एकदम हिरवीगार होते रंगाला, पुदिन्याचा स्वाद याला एक अप्रतिम लागतो. पुदिना कैरी हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. गुळामुळे थोडीशी गोडूस मस्त चव येते आणि मिरचीमुळे अर्थातच झणझणीत. तर अशी ही खूप खास असणारी चटणी नक्की करून बघा. या पद्धतीने केलेली ही चटणी तुम्ही कुठल्याही चाट प्रकारासोबत खाऊ शकता, कुठल्याही पराठ्यांसोबत खाऊ शकता, साध्या जेवणासुद्धा घेऊ शकता आणि हे तोंडी लावणं इतकं प्रतिम होतं की तुम्हाला थोडंसं जास्तच जेवण जाईल आहे. एकटं दुकटं असताना किंवा उन्हाळ्याचे दिवस सरत नसताना अशा चटणीने खास दिवस करा, आपला खास बेत बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणारच आहे. त्याच्यामुळे आधीच तुम्ही एक लाईक करून टाका, शेअर करा ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. मराठी किचन इन अमेरिका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणीचे यज्ञ कर्म.